हॅलो, नमस्कार सगळ्यांना. उमेद एम-पी-एस-सीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्रमोद ओडवकर आपल्यासाठी घेऊन आलो आहे. आज आपण इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्राचा आणि हा इकॉनॉमिक सर्व्हे आपण एक प्रकारे समरी बेस बघणार आहोत. म्हणजे महाराष्ट्र सरकारनेच 8 पानांची एक समरी आपल्याला दिलेली, ती समरी आपल्याला बघायची. बघा, इकॉनॉमिक सर्व्हेमधले थेटपणे प्रश्न नुकत्याच झालेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला आलेले बघायला मिळतात. थेटपणे आकडेवारी आणि एक प्रकारे याच समरी शीटमधून आपल्याला ते प्रश्न पाहायला मिळतात. तो तुम्ही करंट अफेअरमधून, बुकलेटमधून वाचलेले असतील, तुमच्या मॅगझिनमधून वाचले असतील किंवा तुम्ही थेटपणे ही समरी केली असेल, तर चांगली गोष्ट आहे. फक्त ॲडिशनल म्हणून आता येणाऱ्या कंबाईन एक्झाम ज्या आहेत, मग गट ब ची असेल किंवा गट क ची पूर्व परीक्षा असेल किंवा मग पुढच्या कंबाईन मुख्य परीक्षा, तर तुम्हाला सगळ्या एक्झामसाठी हे लागू होणार आहे. तर आपण एक आयोगाच्या धर्तीवरती याचा विचार करून प्रीसाठीच करूया. आधी कसं व्हायचं, की आयोग मुख्य परीक्षेमध्ये थोडं सर्व्हेचं विचारायचं, परंतु आता प्रिलिम्समध्येच विचारले. त्यामुळे एक प्रकारे आपल्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागली, की मग खरंच आता येणाऱ्या एक्झाममध्ये कितपत जाईल आयोग? किती डिटेल विचारेल? मग आकडेवारी जमेल का? तर आपण एक प्रकारे समरी बेस करूया. कारण का ओरिजिनल जर सर्व्हेचं डॉक्युमेंट बघितलं तर ते खूप मोठं आहे. मग तेवढं आपल्या साइडनं करणं शक्य नाही. तर आपण समरी बेस केलं, तरी पण आपल्याला बऱ्यापैकी तिथपर्यंत जाता येईल. आता एक लक्षात घ्या प्रायमरी, की इथं आकडेवारी खूप सारी असणार आहे. त्यामुळे कदाचित वन गो मध्ये एकदा वाचल्यावरती लक्षात नाही राहायची, परंतु आपल्याला काही अंदाज बांधता येतील. जसं आयोगाने आता रेशन धान्य दुकानांच्या बाबतीत आपला प्रश्न विचारला आहे किंवा मग लोकसंख्येच्या बाबतीत नागरी लोकसंख्या आणि मग ग्रामीण लोकसंख्या ती खूप मायन्यूट लेव्हलला विचारलेला आहे. तर असे प्रश्न आयोग आता पुढच्या टप्प्यामध्ये जायला लागले. म्हणजे आधी एकदम बेसिक प्रश्न यायचे, आता ते एकदम एनालिटिकल प्रश्न किंवा पुढच्या टप्प्याचे प्रश्न आपण त्याला म्हणूया, तिथं विचारेल. सो आपण बघूया 5 मार्च 2026 रोजी आपला इकॉनॉमिक सर्व्हे आला, आर्थिक सर्वेक्षण. मागच्या वर्षाचं असतं नेहमी, बजेट या वर्षाचं आहे. आपलं 26-27 चं बजेट आलंय आणि सर्व्हे मागच्या वर्षीचा, की मागच्या वर्षभरामध्ये काय-काय घडून गेले. इकॉनॉमीमधल्या प्रत्येक सेगमेंटमध्ये, प्रत्येक डिपार्टमेंटच्या अंतर्गत नक्की काय-काय घडलेलं आहे, याचा लेखाजोखा म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे असतो. तर त्याच्यामध्ये टॉपिक सुरुवातीला दिले, की राज्याची अर्थव्यवस्था. आता राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय-काय बदलले आहेत? राज्याच्या अर्थव्यवस्थेत काय-काय वैशिष्ट्य आहेत बेसिकली, याचा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता यामध्ये आपण बेसिकली जे मेन पॉइंट आहेत, की जे विचारले जाऊ शकतात त्याच्यावरती भर देऊया. तुमच्या साइटनं ही जी कॉपी आहे, ही पी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनललाही मिळेल किंवा तुम्ही डायरेक्टली Google करून बघितलं तरी आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती सुद्धा आहे. सो तुम्हाला याच्यातले मेन पॉइंट हायलाइट करायचे आहेत. तेच म्हणजे रिवाईज जरी केले तरी पण ते बऱ्यापैकी जमून जाईल आपल्याला. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा आता बेसिकली काय म्हणले, की राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करायची, गतिशील करायची. ठीक आहे किंवा ती आहे पण. तर कृषी, उद्योग, सेवा यांचा एक प्रकारे आधार आहे. बेसिक वाक्य काही वेगळं वाचायची गरज आहे का ह्याच्यात? काही आवश्यकता नसते. मेन फॅक्च्युअल ज्या ठिकाणी गोष्टीत किंवा मेन काहीतरी वेगळं आहे, तर ते आपण प्रामुख्याने करूया, की जिथे आपल्याला आयोग प्रश्न विचारेल. तो राज्यात गेल्या कालावधीमध्ये प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय-काय डेव्हलपमेंट झाले, तर त्याचे एक प्रकारे रस्ते, मेट्रो वगैरे ह्या गोष्टी दिल्यात. अगेन ह्या गोष्टी विशेष करण्याची आवश्यकता नसते. त्यानंतर पुढे काय म्हटले बघा, की राज्याची एक प्रकारे स्पर्धात्मकता क्षमता वृद्धिंगत झाली. म्हणजे एक प्रकारे काय, की आपल्याला कॉम्पीट करण्याची, प्रत्येक सेगमेंटमध्ये कॉम्पिटिशन करण्याची आपली एक प्रकारे कॅपॅसिटी बिल्ड झाली. मग त्याच्यामध्ये एक प्रकारे डिजिटल प्रशासन असू द्या, व्यावसायिक सुलभता. व्यावसायिक सुलभता म्हणजेच काय, एक प्रकारे आपण म्हणतो, की ईज ऑफ डुईंग बिझनेस जे आपल्याकडे केलं जातं किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेसला आपल्याकडे कसं पोषक वातावरण आहे. तर त्या सगळ्यांच्या गोष्टीवरून आपल्याकडे सगळ्या क्षेत्राच्या बाबतीत वाढीला आपल्याकडे चालना मिळते. त्याच्यानंतर हा पॉइंट बघा आता. काय म्हणले सलग 5व्या वर्षी. याचा अर्थ काय मागचे सलग 5 वर्ष आतापर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कायम राहील असा अंदाज असून, म्हणजे चालू आर्थिक वर्षात एक प्रकारे वाढ किती अपेक्षित आहे? सो हा प्रश्न बनू शकतो कदाचित, की मागचे 5 वर्षापासून आपली आर्थिक वाढ जी आहे, इकॉनॉमिक ग्रोथ आहे, तर ती वाढली आहे, चांगल्यापैकी झाली आणि यावर्षीही अपेक्षा ठेवली आहे, की ती वाढू शकते. सो वाढ किती अपेक्षित ठेवली हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा. 7.9 चा आपण एक प्रकारे अपेक्षा ठेवली किंवा टार्गेट ठेवलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यात परत अजून पुढे काय म्हटले बघा, की 25-26 चा पूर्व अनुमान जो आहे, एक पूर्व अंदाज, तर त्याच्याहून मागच्या 24-25 च्या तुलनेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. म्हणजे ओव्हरऑल ग्रोथ पण आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत पण आपण ग्रोथ होणार आहे आपली, तर ती 7.9 च असणार आहे. म्हणजे मागच्या तुलनेत सुद्धा 7.9 आणि ओव्हरऑलमध्ये सुद्धा 7.9 हे लक्षात घ्या. आता बघा, हा पॉइंट अगेन पुढचा महत्त्वाचा आहे. आता आपल्या इकॉनॉमीमध्ये साधारणपणे 3 प्रमुख घटक आहेत, प्रमुख सेक्टर. आपण त्याला काय म्हणतो? पहिला घटक आहे ॲग्रीकल्चर, दुसरा आहे इंडस्ट्री आणि तिसरा आहे सर्व्हिस सेक्टर. ॲग्रीला पण आपण काय म्हणतो? ॲग्री आणि अलाइड बिझनेस किंवा कृषी आणि संलग्न क्षेत्र. त्याच्यामध्ये
एक प्रकारे प्रत्येकाचा वाटा हा डिपेंड आहे. साधारणपणे सर्व्हिस सेक्टरचा ओव्हरऑल भारताच्या जीडीपीत 50% पेक्षा जास्त वाटा, अराउंड 55%. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचा वाटा तो अराउंड 27-28% आसपास आहे आणि मग उरलेला ॲग्रिकल्चरचा वाटा. सो आपल्याकडे कृषी संलग्न उद्योग आणि सेवा यांचा सुद्धा वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये, म्हणजे याचा काय, स्टेट जीडीपी मध्ये अनुक्रमे किती वाढ अपेक्षित आहे असं म्हटलेलं आहे. आता हा अगेन खूप मायन्यूट लेवलचा पॉईंट झाला. जर जमलं तर करा की प्रत्येकामध्ये इंडिव्हिज्युअली वाढ किती होणार आहे. याच्यामध्ये एक लक्षात येते की कृषी, इंडस्ट्री आणि सर्व्हिस या तिन्हींपैकी सर्व्हिस सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ दिसते, चांगली वाढ आहे. कारण का महाराष्ट्रामध्ये आपलं आयटी पार्क्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, याचा इम्पॅक्ट नक्कीच चांगला पडतो आणि त्याच्यामध्ये ग्रोथ चांगली होते. हा महत्वाचा पॉईंट आहे. हे तेवढं आपल्याला ओके आहे. म्हणजे इथपर्यंत काही मोजके आकडे जरी आपण केले तरी पण इनफ आहे. पुढचं बघा, इथं डायग्राम जे दिले तर त्या डायग्राममध्ये नक्की काय बघायचं. आता बघा 2 डायग्राम आहेत. पहिली आहे सांकेतिक आणि वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नाचे वृद्धी दर. म्हणजे बेसिकली काय म्हणलं की राज्याचा एक प्रकारे अंदाजित किंवा एक प्रकारे वास्तविक, म्हणजे एक प्रकारे आपण काय म्हणतो रिअल जीडीपी जो आहे, तर तो कुठला आहे, स्टेट जीडीपी आहे. अगेन आपल्या देशाचा नाही तर स्टेट जीडीपी, त्यातला ग्रोथ रेट दिला आणि त्याचा एक प्रकारे ग्राफ दिलाय आपला. ग्राफ समजून घेऊ. आणि एक प्रकारे महाराष्ट्र राज्याचं स्थूल राज्य उत्पन्न म्हणले. आता ओव्हरऑल याच्यात सुद्धा अंदाज वगैरे, पहिला अंदाज, दुसरा अंदाज, अशा प्रकारे आकडे असतात. आकडे खूप पण पाठ करायचे नाहीत. अंदाजाने सुद्धा आपण आसपासचे आकडे लक्षात ठेवू शकतो. सो ही सिंपल इथं बघा काय म्हणलेलं आहे की जीडीपी मध्ये जर वाढ बघितली तर एका साईडला टक्केवारी दिलेली की किती पर्सेंट मध्ये वाढ कशी होऊ शकते वगैरे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की वास्तविक किती आणि सांकेतिक किती, म्हणजे एक प्रकारे अंदाजित वगैरे किती असते किंवा एक प्रकारे आपल्याला वाटतं की एवढी होऊ शकते, परंतु ऍक्च्युअल मध्ये ती किती होते. तर यामध्ये जर बघितलं आपण 7.9चं जे एक प्रकारे टार्गेट आहे, तर ते आपल्याला आता बघायला मिळतं. आणि आपल्याला मागे कोविडच्या टाइमला एक प्रश्न आला की व्ही शेप इकॉनॉमी, कारण कोविडच्या टाइममध्ये एकदम इकॉनॉमी डाऊन झाली आणि परत लगेच त्या इकॉनॉमीने उभारी घेतली. प्रश्न आपल्याला येऊन गेलेला होता. सो ग्राफ अशी तरी ऍटलीस्ट लक्षात ठेवा. कधी कधी इकॉनॉमी यू शेप पण असते, कधी कधी यू शेप अशी म्हणजे उलटा यू असते, किंवा एक प्रकारे आपला रेग्युलर यू, अशा टाईप सुद्धा इकॉनॉमी आपल्याला बघायला मिळते परफॉर्म. त्या इकॉनॉमीमध्ये नक्की काय कसं घडतंय यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. सो इथं जर आपण एक ट्रेंड याच्यामध्ये बघितलं तर नक्की आपल्याला काय दिसून येईल. एक प्रामुख्याने बघा इथे की 7.9% जो एक अंदाजित ग्रोथ आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने इथं त्याच आसपास इथं ग्रोथ बघायला मिळते. म्हणजे साधारणपणे 7%च्याही वरती इथं पुढे गेलं होतं, म्हणजे 10% पर्यंत सुद्धा ग्रोथ रेट गेलेला होता, परंतु परत तो कमी झालेला आहे. ट्रेंड एक प्रकारे थोडासा डाऊन साईडला आहे, परंतु एक प्रकारे आधीच्या वर्षांच्या तुलनेत जर बघितलं तर आपण वरती आहोत. म्हणजे 2012-13 पासून ते साधारणपणे कोविड पर्यंतचा जर कालावधी बघितला तर याच्यात जो ट्रेंड होता, तर त्या ट्रेंडच्या नक्कीच आपण काय गेलो तर पुढे गेलेलो आहोत, किंवा आपल्याला एक प्रकारे चांगली ग्रोथ इथं बघायला मिळते. सो याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं की नक्की इथं अपेक्षित काय किंवा इथं कशी ग्रोथ आपल्याला बघायला मिळते, तर ते लक्षात येईल की इथं एक प्रकारे वाढ झालेली आहे. म्हणजे 12-13चा हा जो एक एक प्रकारे आपण रेंज बघितली, ही रेंज लक्षात घ्या आणि ही रेंज लक्षात घ्या. एक प्रकारे ग्रोथ आपली वाढलेली आहे. असं जर कंपॅरेटिव्ह काय आलं तर लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथं बघा, हे ऑब्व्हियसली ओव्हरऑल राज्याचा जीडीपीचं रुपयांमध्ये जर बघितलं, किती कोटीमध्ये बघितलं, ऑब्व्हियसली उत्पन्न वाढतच जाणार आहे. त्यामुळे तो ग्राफ वाढताच असणार आहे. असं कधी झालंय की मागच्या वर्षीच्या जीडीपी पेक्षा आता जीडीपी कमी भरलाय. म्हणजे मागच्या वर्षी फॉर एक्झाम्पल इथं जर आपण मोजलं 24-25च्या आकडेवारीमध्ये की काय याच्यामध्ये कोटींमध्ये दिलं की 4,62,200 नाही, 46,22,138. मग याच्यामध्ये 46 लाखावरून मग डायरेक्ट 44 लाखावरती आला जीडीपी वगैरे, असं काही झालंय का तेवढ्या लाख कोटींमध्ये? असं बिलकुल नाही. पुढच्या वर्षी तो 51 लाख समथिंग झालेला आहे. सो आकडेवारी राज्याच्या बाबतीत अशी ग्रोथ जर बघितली तर ती वाढणारीच ग्रोथ असते, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये आपल्याला फक्त हे अंदाज लावायचे की, किंवा आयोगाने आपल्याला जर प्रश्न काही विचारला वेगळा की ट्रेंडिंग मध्ये कसं आहे, कसे ट्रेंड बदलत आहेत, किंवा एक प्रकारे आपल्याला कंपॅरिझन मध्ये हे विचारलं होतं की भारताची लोकसंख्या, सॉरी महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या आणि ग्रामीण लोकसंख्या हे तुलनात्मक विचारलं होतं. त्यांनी आकड्यावर नव्हतं विचारलं आपल्याला. आकडे जर बघितले तर खूप पॉइंट मध्ये फरक आहे तो, परंतु इथं तुलनात्मक जर आला प्रश्न तर तो आपल्याला जमला पाहिजे. नंतर बघा पुढे काय म्हणलंय, ओव्हरऑल राज्य जीडीपीचा. आता हा पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट, याला स्टार झालं पाहिजे. काय म्हणलंय, 24-25च्या सांकेतिक स्थूल देशांतर उत्पन्नामध्ये एक प्रकारे काय म्हणलंय, राज्याचा स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा एक प्रकारे देशाच्या उत्पन्नामध्ये किती आहे, 14%. म्हणजे भारताच्या जीडीपी मध्ये वाटा किती राहणार आहे,
किंवा किती तो एक प्रकारे अंदाज आहे, तर तो 14%. हे पॉइंट म्हणजे हा लक्षात घ्या. आयोगाने एक्झॅक्ट जरी आकडा नाही विचारला तर तो आसपास किती हे आपल्याला जमलं पाहिजे, माहिती राहिलं पाहिजे. इथे प्रश्न तो बनवू शकतो. ठीक आहे. पुढे नंतर याच्यामध्ये मग किती कोटी वगैरे हे आहे हा सुधारित अंदाज. ॲक्चुअली कसं असतं, एक लक्षात घ्या, की केंद्र सरकारकडून असेल किंवा मग राज्य सरकारकडून पहिल्यांदा एक प्रकारे अर्थसंकल्पीय अंदाज असतात. आपण म्हणूया. म्हणजे बजेट जेव्हा आपण मांडतो तेव्हा पुढच्या वर्षात काय होणार आहे ह्याचे एक अंदाज मांडलेले असतात. त्याच्यानंतर एक प्रकारे याच अंदाजाचे अर्थसंकल्पीय सुधारित अंदाज असतात आणि एक प्रकारे मग 2 वर्षानंतर आपल्याला फायनल अंदाज किंवा अंतिम आकडे सुद्धा बघायला मिळतात. त्यामुळे आकडे कधी-कधी 2 टप्प्यात पण पाहायला मिळतात आणि कधी-कधी 3 टप्प्यात पण बघायला मिळतात. त्यामुळे आकड्यांमध्ये थोडीशी तफावत बघायला मिळते. सुरुवातीला अंदाज वर्तवलेले असतात आणि काही नंतर मग फायनल जेव्हा तो कालावधी पूर्ण झाला असतो त्याचा एकदा एक प्रकारे लेखाजोखा केलेला असतो आणि नंतर मग आपल्याला ते अंदाज कळून जातात. तर असं एकंदरीत पाहायला मिळतं. ठीक आहे. आता आपण राज्याच्या ओव्हरऑल अर्थव्यवस्थेचं एक बेसिक बघितलं. ओव्हरऑल आता किमतींमध्ये बघूया किंवा एक प्रकारे प्राइसेस बाबत नक्की काय कंडिशन आहे त्याच्यामध्ये बघूया. तर साधारणतः इथे काय म्हणलेलं आहे, आपल्याकडे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स असतो आपल्याला माहिती आहे आणि मग एक प्रकारे WPI हे सगळं माहिती आहे. तर त्याच्यामध्ये कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वरून आपण काय करतो, की महागाई ठरवत असतो आपला. इन्फ्लेशन रेट किती, कसा वगैरे. तो याच्यामध्ये बेसिकली काय म्हणले बघा, एप्रिल ते डिसेंबर 25 कालावधीचा एक रेफरन्स घेतलेला आहे. एप्रिल ते डिसेंबर. एप्रिल ते मार्चपर्यंत आपलं आर्थिक वर्ष असतं. परंतु आता मार्चमध्येच हा जर इकॉनॉमिक सर्व्हे आलाय, तर तो साधारणपणे डिसेंबरपर्यंतचे आकडे एक प्रकारे त्याच्यात कन्सिडर केलेले असतात. सो त्याच्यात काय म्हणले बघा, ग्रामीण आणि नागरी क्षेत्राकरता परिगणित सरासरी ग्राहक किमती. एक प्रकारे काय की ॲव्हरेज कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या बाबतीत जर बघितलं, तर एक प्रकारे किमतीच्या बाबतीत काय म्हणले निर्देशांक दिलाय तो आणि मग त्याच्यामध्ये बघा ग्रामीण क्षेत्राचा, नागरी क्षेत्राचा इंडेक्स दिलेला आहे. परंतु हे आकडे विचारण्याची शक्यता कमी वाटते. परंतु याच्याबद्दल जर किमती कशा किती टक्क्यांनी वाढल्यात वगैरे असे जर आकडे आले, तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता याच्यामध्ये पुढे बघा तोच आकडा दिलेला आहे, की एप्रिल ते डिसेंबर 25 पर्यंत वर्ष ते वर्ष म्हणजे मागच्या वर्षी जसं एप्रिल डिसेंबर 24 ते 25 पर्यंत असं म्हणूया आपण ह्या वर्षभराच्या तुलनेत जर बघितलं, तर चलनवाढ ग्रामीण क्षेत्रात 2% वाढली ही प्रश्न येऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये 2% इन्फ्लेशन वाढले, नागरी क्षेत्रामध्ये 1.5% वाढले. आपल्याला हे पटायचं नाही लवकर. आपल्याला वाटेल की शहरी भागात जास्त टक्क्याने वाढले. पण इथं सर्व्हे काय म्हणतो हे महत्वाचं. तो थेटपणे बघा ग्रामीण भागात 2% वाढले, शहरी भागात 1.5% वाढले प्रश्नामध्ये येऊ शकतं. तर असंच तुलनात्मक आयोगाने आपल्याला विचारले तर आता आयोगासारखं आपल्याला एक प्रकारे त्या टप्प्यामध्ये जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे म्हणलंय सप्टेंबर 25 मध्ये वस्तू सेवांच्या कराच्या दर सुधारणेमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सकारात्मक परिणाम झाला. आता मग आपल्याला इथं हे रिकॉल झालं पाहिजे की आपल्याकडे काय आलेलं आहे? GST 2.0 आलेला आहे. दुसरा टप्पा GST रिफॉर्मचा. मग आपल्याला सर्वांना माहिती आहे की 5%, 18% आणि मग तिसरा स्लॅब काय आहे? 40%चा आहे. 12 आणि 28 रद्द केलेला आहे. आपल्याला ते सुद्धा प्रश्नामध्ये येऊ शकतं हे लक्षात घ्या. सो इथं काय म्हटलं की जीएसटीमध्ये झालेल्या रिफॉर्ममुळे एक प्रकारे काय झालंय, तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये एक प्रकारे बदल घडून आला किंवा एक प्रकारे पॉझिटिव्ह बदल घडलेला आहे. आपल्याला विचारतील निगेटिव्ह बदल झाला. वाक्य जर आलं समजा एक्झाममध्ये तसं, तर प्रायोरिटी लक्षात ठेवायचं की काय म्हणतोय सर्व्हे. ठीक आहे. नंतर बघा परत अ, खाद्यपदार्थांचा एक प्रकारे चलनवाढीचा दर एक प्रकारे निगेटिव्ह राहिलेला आहे. कुठल्या कालावधीत? जून ते नोव्हेंबर. अगेन सगळंच करायला गेलं तर परत लक्षात नाही राहायचं कोणाचं पॉझिटिव्ह झालंय, कोण निगेटिव्ह झाले वगैरे. तुम्ही टप्प्याटप्प्याने हे करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये पुढे परत चलनवाढीचा दर नागरी आणि ग्रामीण भागासाठी 1% पेक्षा कमी राहिलाय. खाद्यपदार्थाचा पर्टिक्युलरली म्हटले कारण का फूड आयटम मेजरली आपल्या सगळ्यांनाच लागणार आहेत. सो सगळ्यांसाठी एक बेसिक त्याच्यामध्ये इन्फ्लेशन ठरवायचं झालं तर मग ते फूड आयटम हे प्रमुख घटक आपल्यासाठी महत्वाचे आहे. आता पुढे बघा चलनवाढीचा दर आणि एक प्रकारे महिन्यांवाईज दिले तर मला वाटतं की हे महिन्यांवाईज विशेष करण्याची गरज नाहीये. कारण का प्रत्येक महिन्याचं इथं दिलेले आणि त्याच्यामध्ये मग खाद्यपदार्थ सर्वसाधारण एक प्रकारे राज्याच्या ग्राहक किमती निर्देशांक त्याच्यामध्ये बेस इयरला धरून हे दिले तर विशेष गरज नाहीये. तुम्ही बघू शकता नंतरच्या टप्प्यामध्ये ते जमलं तर करा त्यामध्ये. ठीक आहे. पुढचा पॉइंट इथं प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलाय PDS सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि याच्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आपल्याला रेशन धान्याची दुकानं, किती रेशन कार्ड वाटलेत किंवा किती लोकांना, किती कुटुंबांना फायदा झाला यावरती प्रश्न आयोगाने विचारलाय. आता इथला हा पॉइंट जो आहे तर तो थोडासा कॉन्ट्रोव्हर्शियल आहे. आयोगाने देताना 270.48 दिले म्हणजे बघा ही टायपिंग मिस्टेक झालेली. प्रश्न टाइप करतानाच मिस्टेक झाली. आधी 4 टाइप झालाय आणि नंतर 8 झालाय. 84 पाहिजे. आता इथं बरेच विद्यार्थी क्लेम करतील तो भाग वेगळा.
नंतर तो किती बदल होईल, काय होईल, तो आयोगाच्या वरती डिपेंड आहे. पण आयोगाने इथे आपल्याला प्रश्न विचारला की डिसेंबर 25 पर्यंत राज्यात 270.84 लाख, आणि त्याला परत ब्रॅकेटमध्ये बायफर्केट केले की मग येलो रेशन कार्ड किती झाले, केशरी रेशन कार्ड किती झाले, किंवा मग पांढरे रेशन कार्ड यांचं वितरण किती झाले हे दिलेलं आहे. तर आपल्याला आयोगाने टोटल विचारलं तर टोटल आपण आज लक्षात ठेवूया, 270.84 लाख एवढे रेशन कार्ड वितरित झालेले आहेत किंवा तेवढे धारक होते. तो तेवढे कार्ड होल्डर आपल्याकडे बघून होते डिसेंबर 25 पर्यंत. आणि सर्वेमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला डिसेंबर 25 चे रेफरन्स येतील, कारण का सर्वे तयार करताना आकडे त्या रेंजमधलेच त्यांनी घेतलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर 31 ऑक्टोबर, आता इथे 31 ऑक्टोबरचा रेफरन्स आला, तो अगेन मागचा आला. 51,636 एवढे दुकानं होते आपल्याकडे. कुठले दुकानं? रेशन दुकान आपल्याकडे, रेशन धान्य, स्वस्त धान्य दुकानं. तर यावरती सुद्धा आयोगाने आपलं स्टेटमेंट दिलेलं होतं. आणि अजून कुठलं दिलेलं होतं? तर किती कुटुंबांना त्याचा लाभ मिळालेला आहे. सो ऑक्टोबर 25 पर्यंत अगेन 1.55 कोटी कुटुंबांनी आधार बेस बायोमेट्रिक त्याचा लाभ घेतला. आता डायरेक्टली तिथं जायचं, आपलं थंब इम्प्रेशन द्यायचं, म्हणजे रेशन धान्य दुकानात आपलं धान्य घेऊन यायचं. आणि आपल्याकडे सध्याची योजना म्हणजे काय? पीएम गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून त्याचा लाभ मिळतोय, मोफत अन्नधान्य मिळतंय सध्या. सो हे आपल्याला विचारलेलं गेलेलं आहे. तर मग त्याच्यातला अजून एक पुढचा टप्पा मग जर आपण बघितलं तर काय आहे? तर राज्यामध्ये नोव्हेंबर 25 पर्यंत काय म्हणलंय? शिवभोजन केंद्र होती किती? 1874. शिवभोजन थाळी आपल्या सर्वांना माहिती किती? 10 रुपयात मिळते का? 10च ना नक्की? तर याच्यामध्ये एक प्रकारे किती कोटी शिवभोजन थाळीचं या आर्थिक वर्षामध्ये 25-26, आणि ते पण एक प्रकारे नोव्हेंबर पर्यंत म्हटले. आर्थिक वर्ष देताना 25-26 दिलंय, परंतु ते नोव्हेंबर 25 पर्यंतच काउंट केले. जवळपास 4 कोटी लोकांना त्याच्या वाटप केलेलं आहे, किंवा 4 कोटी थाळी वाटप केले. त्याच्यात मे बी मग ते रिपीटेड लोकच बरेचसे असतील, परंतु एकूण थाळींमध्ये जर विचार केला तर. अगेन आकड्यांचा आता आयोगाने आपल्याला प्रश्न विचारल्यामुळे आपला आवाका वाढवावा लागणार आहे. आपल्याला पाठांतर थोडंसं अगेन वाढवावं लागेल. तर बघूया. आता बघा, वन नेशन वन रेशन कार्ड योजना आपल्याकडे सुरू झाली, सर्वांना माहिती. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जरी आपलं रेशन कार्ड असेल, तर तुम्ही दुसऱ्या स्टेटमध्ये गेलात कामानिमित्त वगैरे, तरी तुमच्या रेशन कार्डचा लाभ तुम्ही तिथे घेऊ शकता. सो याच्यात काय म्हटलंय बघा, ऑक्टोबर 25 पर्यंत 1.40 लाख शिधापत्रिका धारकांनी इतर राज्यातून आणि इतर राज्यातील 18.97 लाख शिधारकांनी महाराष्ट्रात अन्नधान्याची उचल केली. इथे एक तुम्हाला डिफरन्स लक्षात येतोय का? महाराष्ट्रातल्या 1.40 लाख म्हणजेच काय? तर जवळपास आपण समजा की 1.5 लाख लोकांनी बाहेरच्या राज्यात लाभ घेतला. म्हणजे आपल्या राज्यातलं कोणतरी जॉब निमित्त कर्नाटकमध्ये गेले, कोणी गुजरातला गेले, कोणी अजून इतर राज्यात गेले, त्यांनी तिथं रेशनचा लाभ घेतला. पण बाहेरच्या राज्यातल्या आपल्या राज्यात आलेल्यांनी जवळपास 19 लाख लोकांनी महाराष्ट्रात लाभ घेतलाय. म्हणजे यूपी, बिहार कामानिमित्त भरपूर लोक जे महाराष्ट्रात आलेत, तर त्यांनी महाराष्ट्रात लाभ घेतलेला आहे. तो हा कॉन्ट्रास्ट सुद्धा लक्षात घ्या. आयोग इथे सुद्धा प्रश्न विचारेल, की मग आपल्या लोकांनी इतर राज्यात कमी लाभ घेतलाय, बाहेरच्या लोकांनी आपल्या राज्यात जास्त लाभ घेतलाय वगैरे, जे काही क्वेश्चन फ्रेमवर्क होईल त्या टाईपमध्ये. पण आपलं वाचण्याचा जो काही फ्लो आहे, तर तो असाच राहिला पाहिजे. ठीक आहे? पीडीएसचं झालं. पुढे आता पब्लिक फायनान्स येऊया. लोकवित्त. पब्लिक फायनान्स आपल्याला कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये किंवा मेन्स एक्झाममध्ये थेटपणे टॉपिक आहे. आयोग आपल्याला बेसिकली मग तुटींच्या बाबतीत प्रश्न विचारतं, एक प्रकारे अर्थसंकल्पाच्या बाबतीत प्रश्न विचारतं, टॅक्सेसच्या बाबतीत प्रश्न येतात. तर हा लोकवित्त पब्लिक फायनान्स आपल्यासाठी महत्वाचा आहे. तो पहिलाच पॉईंट इथं प्रश्न येऊ शकतो. जर वन लाईनर प्रश्न आला की राज्याच्या रेव्हेन्यूमध्ये कुठल्या टॅक्सचा वाटा जास्त आहे? तर महत्वाचा आहे वस्तू आणि सेवा कर. कुठला? स्टेटचा. एसजीएसटीचा वाटा सगळ्यात जास्त आहे. महसुलाचा सर्वात महत्वाचा स्रोत असून राज्याचा स्वतःचा कर महसूल एकूण महसुली जमेत याचा सर्वात वाटा. सिंपल. ओव्हरऑल टॅक्स रेव्हेन्यूमध्ये स्टेट जीएसटीचा वाटा जास्त आहे आणि ओव्हरऑल महसूलमध्ये पण मग त्याचा वाटा जास्त आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला इथं प्रश्न येऊ शकतो. आणि मग पुढच्या वाक्यामध्ये काय म्हटले, की मागच्या 4 वर्षात राज्याच्या महसुली जमेचं, म्हणजे आपण 2 अकाउंट करतो. एका साईडला काय असते? रेव्हेन्यू रिसीट असते आणि एका साईडला कॅपिटल रिसीट आपण बघतो. रेव्हेन्यू महसूलमध्ये काय म्हटलंय? स्थूल राज्य उत्पन्नातील हिस्सा जवळपास 9% अधिक राहिलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, 4 वर्षात महसुली जमेचा ओव्हरऑल आपला जो स्टेटचा जीडीपी, स्टेटच्या जीडीपीच्या 9% कोण राहिलेले आहे? तर एक प्रकारे तो महसुली जमा राहिलेले आहेत. म्हणजे हे जीडीपी सोबत तुलना केलेली, नॉट फक्त पर्टिक्युलर वर्षाचं केलेलं आहे, तर ओव्हरऑल जीडीपीचं तुलना मागच्या 4 वर्षाचं साधारणपणे एक ॲव्हरेज म्हटलेलं आहे. तर असंही वाक्य काहीतरी येऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग किती कोटी महसुली जमा वगैरे झाली, हे परत आगे आकडे थोडेसे कठीण आहेत, लक्षात ठेवायचे, विशेष काही ठेवण्याची गरज नाही. आता याच्यात मग अजून एक लक्षात घ्यायचं बघा,
अंदाज काय व्यक्त केलेला आहे 25-26 करता एक प्रकारे, म्हणजे कारण का नोव्हेंबर पर्यंतचे आकडे बऱ्यापैकी येतात, तर मग आता ह्याचे पण फायनल आकडे पुढच्या वर्षी कदाचित येतील. तर कर आणि करेतर म्हणजे एक प्रकारे टॅक्स आणि नॉन टॅक्स महसूल अनुक्रमे किती बघा. इथं फक्त तुलनात्मक आपण बघू, आकडा पाठ नाही करायचा. 4,77,400 कोटी आणि फक्त 33,052 कोटी. याचा अर्थच काय? ओव्हरऑल आपला टॅक्स रेव्हेन्यू किती जास्त आहे आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू खूप कमी. नॉन टॅक्समध्ये आपण काय काय इथं बघितलं? अनुदान आहे, त्याच्यामध्ये परत नफा आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारे दंड वगैरे वसुली आहे किंवा एक प्रकारे आपण जर कुणाला कर्ज दिलं असेल त्याच्यामधनं आपल्याला जो इंटरेस्ट मिळतोय तर तो आहे. तर यांचा वाटा खूपच कमी आहे. त्यामुळे तुलनात्मक लक्षात ठेवायचं की टॅक्स रेव्हेन्यू आपला खूप जास्त आहे नॉन टॅक्सपेक्षा, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर अनुदान आपल्याला केंद्र सरकारकडून मिळाली, ठीक आहे. त्याच्यात एवढं काही नाहीये. नंतर महसुली जमा एक प्रत्यक्षात ओव्हरऑल अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ती जवळपास 66% वगैरे आपल्याला बघायला मिळते. हा पॉइंट लक्षात ठेवता आला तर तो बघा. ठीक आहे. एवढं इनफ आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढच्या पॉइंटकडे जाऊया. पुढचा एक थेटपणे अर्थसंकल्पाच्या अंदाजानुसार साधारणपणे बघा. आता इथं महसुली खर्चाचा पण पॉइंट आहे, की महसुली खर्च आपला साधारणपणे 6% वगैरे 60% वगैरे आपल्याला बघायला मिळतो ओव्हरऑल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आपण रेव्हेन्यू रिसीट आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर याचा डिफरन्स जर काढला तर काय येते आपली रेव्हेन्यू डेफिसिट आपल्याला बघायला मिळते. त्याच्यात पण आपण परत मग इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट काढतो, ज्याच्यातनं अनुदान आपण वजा करत असतो. ह्या बेसिक संकल्पना तुम्हाला माहिती आहे त्याच्यातल्या. संकल्पनेचा एक बेसिक व्हिडिओ पण आपल्या YouTube चॅनलवरती आहे, तुम्ही तो पाहून घेऊ शकता. आता याच्यात अजून ॲडिशन काय बघा, सगळ्यात महत्त्वाचं 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार 16th फायनान्स कमिशन व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न इथं येऊ शकतो. 16 वित्त आयोगानुसार संदर्भ कालावधी काय 16 वित्त आयोगाचा, हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. संदर्भ कालावधीवर प्रश्न येऊ शकतो. तर आपल्याला प्लॅनिंगच्या बाबतीत आता कितव्या 4थ्या पंचवार्षिक योजनेबद्दल प्रश्न विचारून झाला होता. तो 16 वित्त आयोगाचा कालावधी, तर एकूण केंद्रित करातील 6.4% वाटा राज्याला देणं बंधनकारक आहे. प्रश्न येणार आहे इथं. कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये 6.4 वरती येणार आहे. लास्ट टाइम तो किती होता? 6.3 होता ना समथिंग. म्हणजे आधीच्या वित्त आयोगाचा 15व्या 16 वित्त आयोगाच्या बाबतीत आपल्याला 6.4चा वाटा आहे. त्याचा एक टेबल पण तुम्हाला दाखवूया. म्हणजे तो टेबल ऑलरेडी सर्व्हेमध्येच आलेला आहे. तुम्ही जर त्याचा एकदम म्हणजे डिटेल परत अभ्यास केला तर तुमच्यासाठी ते फायदेशीर राहील. आपण आत्ताच आपल्या कंबाईनच्या वन डे रिव्हिजनमध्ये ते घेतलेलं होतं. तर एकदा आपण त्याकडे जाऊया. जस्ट फक्त सेकंड. येस, वित्त आयोगाच्या बाबतीत आपल्याला इथं बेसिक तरतुदी मिळतील. हां. तर सर्व्हेमध्येच दिलेलं आहे. फुल डॉक्युमेंटमध्ये आहे. समरीमध्ये नाहीये. तुम्ही सर्व्हेमध्ये परत ते बघू शकता. तर साधारणपणे टायटल काय दिलेले बघा. तर 14व्या, 15व्या आणि 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसीवरून काही पर्टिक्युलर राज्यांचं इथं एक हे दिलंय म्हणजे टेबल दिलेला आहे आणि त्याच्यात आपल्या महाराष्ट्राचं प्रायमरी आपण बघायचं की आपल्याला किती वाटा मिळाला ओव्हरऑल केंद्राच्या करामधून. सो 5.5% वाटा मिळाला होता कधी 14 वित्त आयोगानुसार. 15 वित्त आयोगानुसार जसं मी सांगताना बहुतेक 6.3 म्हणलं तर 6.1 वगैरे हे लक्षात ठेवा. सांगताना थोडासा पॉइंट मिस झाला. नाही, हां, 6.3च आहे ॲक्चुअली. काय झालं होतं की 15व्या वित्त आयोगाने 2 रिपोर्ट पब्लिश केले होते. एक होता कोविडच्या काळातला पहिल्या वर्षाचा आणि नंतर परत 4 वर्षाचा, असे 2 रिपोर्ट आहे. पहिल्या रिपोर्टनुसार आपल्याला 6.1 अनुदान मिळालं होतं, एकूण कराचा वाटा आणि ॲक्चुअली जर बघितलं ओव्हरऑलमध्ये तो 6.3च आहे, हे लक्षात घ्या. 6.3च आहे आणि त्या 6.3चा वाटा आता वाढून तो 6.4 गेलेला आहे. तर आपला ओव्हरऑल वाटा वाढलाय. इव्हन 16 वित्त आयोगाने कुठला क्रायटेरिया वापरलेला आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो, की वित्त आपल्याला डिस्ट्रिब्यूट करण्यासाठी किंवा टॅक्स, तर त्याचाही एक प्रकारे जर बघितलं तर हे इथं दिलेलं आहे अगेन. आपण जर यामध्ये पाहिलं, की वित्त आयोगाने कुठला क्रायटेरिया वापरलेला आहे, तर त्याचा एक टेबल दिलेला आहे, की लोकसंख्येला किती पर्सेंट वेटेज दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग एक प्रकारे नवीन ॲडिशन जर म्हणलं तर स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील वाटा. जसं आपण आत्ता बघितलं, की किती अराउंड 14% वाटा आपला केंद्र सरकारच्या जीडीपीत आहे ना, तर त्याचा फायदा कुठेतरी आपल्याला झालेला आहे. कारण का 10% वेटेज काय दिलेलं आहे 16 वित्त आयोगाने, की एखाद्या राज्याचा केंद्राच्या याच्यामध्ये वाटा किती आहे उत्पन्नामध्ये, स्थूल देशांतर्गत उत्पन्नातला वाटा प्रत्येक राज्याचा किती आहे. आणि आधीच्या वित्त आयोगाने 15 वित्त आयोगाने त्याला कन्सिडर नव्हतं केलेलं किंवा इतर वित्त आयोगाने नव्हतं केलं. 16 वित्त आयोगाचं हे विशेष आहे. लक्षात घ्या, प्रश्न इथं आपला बनू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर मग इतर बाबतीत मग तो थोडासा प्लस मायनस केलेला आहे. तो तुम्ही एकदा बघून घ्या. हा टेबल जरी तुम्ही केला तरी हा एक प्रकारे बेस्ट राहील, इथे तुम्हाला तो प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आपण पुन्हा आपल्या समरीकडे जाऊया, की जिथं आपल्याला प्रश्न अगेन येऊ शकतो. यामध्ये बघा प्रामुख्याने
इव्हन ठीक आहे, एकदा तो टेबल पण आपण परत बघूया, की इथं याच्यामध्ये काही राज्यांमध्ये जे दिलंय, तर आपल्याला सगळ्यात जास्त जो वाटा इथे एक प्रकारे बघायला मिळतो. तुम्ही यूपीचं जर बघाल, तर यूपीचं इथं बघा 17%, 17.9% आणि इथं 17.6% यूपीचा सर्वात जास्त वाटा राहिलेला आहे. इथं आपल्याला प्रश्न बनवू शकतो. त्याच्यानंतर इव्हन तुम्ही हा पण बघा, वेस्ट बेंगॉलचा सुद्धा वाटा जास्त राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये बिहार पण असेल तर बघा, येस बिहार सुद्धा इथे बघा, बिहारचा वाटा जास्त राहिला आहे. महाराष्ट्र त्यांच्या पुढे लोकसंख्येने प्रोग्रेसिव्ह एवढा असतानाही पुढे असताना तरी आपला वाटा कमी आहे. यूपीला जास्त आहे. महाराष्ट्राला तो बिहार आणि वेस्ट बेंगॉलपेक्षा कमी आहे. तर खरंच नामुष्कीची वेळ आहे. इव्हन एमपीचा पण तुम्ही वाटा बघा. एमपीचा सुद्धा इथं जास्तच तो तुम्हाला पाहायला मिळेल. तर ठीक आहे. प्रत्येक राज्याचा वेगळा विचार आहे. ॲटलीस्ट टॉपच्या राज्याचा विचारला आपल्याला आणि मग आपल्या राज्यामध्ये काय आहे याच्याबद्दल कदाचित ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता बघा पुढे परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सुद्धा तरतुदी आहे 16व्या वित्त आयोगाची. विशेष करण्याची गरज नाही. आपल्याला माहिती आहे की एफ-आर-बी-एम कायदा आहे. एफ-आर-बी-एम कायदा कधीचा आहे? 2005. तर एफ-आर-बी-एम कायद्यासाठी जे आपल्या राज्याचे पण नियम आहेत, तर ते नियम फक्त लक्षात ठेवायचं त्याचं वर्ष 2006 आपलं वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय म्हटलेलं आहे आपल्या राज्याबाबतीत, तर आपल्या राज्याने मागील 10 वर्षाहून अधिक म्हणजे 10 इयर प्लस कालावधीमध्ये राजकोषी तूट, फिस्कल डेफिसिट आपल्या स्टेट जीडीपीच्या 3% आत ठेवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे सिंपल प्रश्न येऊ शकतो परत, की राज्याच्या एकूण जीडीपीच्या आपली म्हणजे जी ओव्हरऑल फिस्कल डेफिसिट आहे, वित्तीय तूट आहे. वित्तीय तूट राज्याच्या जीडीपीच्या 3% आत राहिलेली आहे गेल्या 10 वर्षामध्ये. आपल्याला कदाचित ते वाटेल, की 10 वर्षात नाही एवढी तर कमी नसेल राहिली, कारण भारताची 3% आत नाहीच आहे. ती जास्तच आहे. मग आपल्याला शंका निर्माण होऊ शकते. तर अशी वाक्य येऊ शकतात प्रश्नामध्ये. तो आयोग अशा वाक्याला बरोबर फ्रेम ते करू शकतं. त्याच्यानंतर बघा स्थूल कर्ज स्थूल राज्य उत्पन्नाच्या सॉरी म्हणजे ओव्हरऑल राज्याचं जे डेप आहे, एक प्रकारे जे कर्ज आहे, तर टोटल राज्याच्या जीडीपीच्या ते किती टक्क्यामध्ये राहिलेले 17 ते 18% प्रश्न इथे येऊ शकतो. ओव्हरऑल जीडीपीच्या तुलनेत आपल्या राज्याकडे कर्ज किती किंवा राज्यावर कर्जाचा बोजा किती आहे? प्रश्न तिथे बनवू शकतो. तो लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर परत 25-26 एक प्रकारे आपल्याला राजकोषीय तूट किती दिले? मग बघा राजकोषीय 3% आता राहिले म्हणले ना, किती ती सध्याच्या घडीला 2.7%. 0.9% तूट काय? महसुली तूट आहे. रेव्हेन्यू डेफिसिट सुद्धा आपली खूप कमी आहे 0.9% आणि एक प्रकारे ऋणभाराचं स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण म्हणजेच काय? ओव्हरऑल कर्ज आपल्या किती जीडीपीच्या? तर ते 18.3% प्रश्न इथं बनवू शकतो. तो तुलनात्मक दृष्ट्या विचारलं जाईल, की भारताच्या बाबतीत आणि मग महाराष्ट्राच्या बाबतीत कसं आहे नक्की? किंवा मग एक प्रकारे फिस्कल डेफिसिट विचारला ना, आपण कुठल्या टॉपिकच्या अंतर्गत बघतो सगळं लोकवित्त, पब्लिक फायनान्स. सो प्रश्न बनण्यासाठी इथं भरपूर स्कोप आहे. आपण ते करायला पाहिजे. ठीक आहे. नंतर बघा आता पब्लिक फायनान्स संपला टॉपिक. आता येतो तो म्हणजे की वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनद्वारे वित्त पुरवठा. फायनान्सिंग कुणा-कुणामार्फत कसं-कसं केलेलं त्याच्याबद्दलचे नक्की काय डिटेल्स आहेत. आपण बघूया प्रश्न कुठं अपेक्षित आहे किंवा कुठं येऊ शकतो. शक्यतांवरती आपण जाऊया. तर राज्याच्या कर्ज आणि ठेवीचं प्रमाण जर बघितलं तर ते किती आहे? 98.1% म्हणजे एकूण डिपॉझिट आपल्या किती होतात आणि एकूण कर्ज पण आपल्याकडे किती जातं तर त्याचा रेशो एक प्रकारे 98% आहे. म्हणजे डिपॉझिट जेवढ्या ठेवलं जातं त्याच्या तुलनेमध्ये तेवढंच कर्ज पण ते दिलं जातं अराउंड ते जवळपासच आहे 100%च्या. त्याच्यानंतर इथं राज्य आयुर्विमा पॉलिसीचा हिस्सा दिलेला आहे. आता लाईफ इन्शुरन्स वगैरे आपण म्हणतो. तर त्याचा वाटा दिलाय त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, की बघा प्रायव्हेट इन्शुरन्स आणि एल-आय-सी. एल-आय-सी गव्हर्नमेंटचं आहे ना. सो 14-15 मध्ये एल-आय-सीचा वाटा 28% होता. सॉरी खाजगी सेक्टरचा वाटा 28% होता. 72% वाटा एल-आय-सीचा. मग एल-आय-सीवर विश्वास होता. 14-15 नंतर म्हणजे विशेष बघा 24-25 मध्ये एल-आय-सीचा वाटा घटलाय. लोकांचा सरकारवर विश्वास नाहीये याच्यातून दिसतं. सरकारवर म्हणजे एक प्रकारे सरकारच्या ह्या कंपनीवरती, सरकारच्या या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशनवरती. एल-आय-सी ॲक्चुअली खूप मोठी आहे, खूप मोठं कॅपिटल आहे त्याचं. पण ही रिअॅलिटी आहे. आकडे चुकीचं बोलत नसतात, हे लक्षात घ्या. तो खाजगी क्षेत्राकडे गेल्यात. आता याच्यात प्रत्येकाचा व्ह्यू वेगवेगळा आहे. परंतु सिंपल आहे. खाजगी क्षेत्र तेवढं इफिशियंट काम करतं, तेवढं सरकार करत नाही. हाच पहिला मुद्दा असतो. तेवढ्या सुविधा खाजगी घटक देतात. कित्येक इन्शुरन्स कंपन्या की त्या चांगल्यापैकी सर्व्हिसेस देतात आणि मग गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेसला कुठेतरी प्रॉब्लेम येतो. तर हे लक्षात घ्या. आता इथे बघा 25-26 हा पॉइंट महत्वाचा आहे. राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठीचा वार्षिक पत आराखडा. प्राधान्य क्षेत्र म्हणजेच काय? प्रायोरिटी सेक्टर आपण म्हणतो. अग्रक्रम पतपुरवठा आपण बघतो, वाचतो बँकिंगमध्ये. त्याच्यात बेसिकली काय म्हटलंय, की प्रायोरिटी सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त जर बघितलं किंवा त्याच्यामध्ये ओव्हरऑल 8 लाख कोटी
वाटले जाणार आहेत. त्याच्यापैकी कृषी क्षेत्राचा वाटा तो 25% जवळपास किंवा 24.9%. प्रायोरिटी सेक्टरपैकी एकूण कृषीला वाटा किती दिला जाणार? ह्या 8,00,000 कोटीपैकी 25% अराउंड कृषीला दिला जाईल. त्याच्यानंतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला तो एक प्रकारे बघितला तर तो म्हणजे कृषीनंतर नाही, तर कृषीचा वाटा आणि त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर तो 66% वाटा कोणाचा आहे? एम-एस-एम-ईचा आहे. हा प्लस पॉइंट लक्षात घ्या. एम-एस-एम-ई बद्दल सुद्धा आपण आता रिसेंटची आकडेवारी दिलेली. व्हेरी इम्पॉर्टंट आहे की एम-एस-एम-ईचा ओव्हरऑल रोजगार किती मिळतो ओव्हरऑल भारतासाठी वगैरे हे तुम्ही एकदा करून ठेवा. आपण ते आपल्या वन डे रिव्हिजनमध्ये घेतलेलं आहे, की साधारणपणे एम-एस-एमई मधून टोटल रोजगार किती निर्माण होतोय, टोटल निर्यातीमध्ये किती वाटा, टोटल जीडीपी मध्ये किती वाटा आहे, टोटल त्या तिन्हींपैकी म्हणजे मायक्रो, स्मॉल आणि मिडियम पैकी ओव्हरऑल किती एमएसएमई रजिस्टर्ड आहेत, किती स्थापन झालेले आहेत, याच्याबद्दल आयोग आपल्याला कुठेतरी प्रश्न येऊ शकतात. तुम्ही एकदा ते बघून घ्याल. ठीक आहे. आता बघा पुढच्या पॉईंटमध्ये काय म्हणलेलं की सप्टेंबर 25 पर्यंत एक्झॅक्ट डेट दिलेली. अखिल भारतीय स्तरावरती राज्यातील अनुसूचित अनुसूचित म्हणजेच काय? शेड्यूल बँक. लक्षात घ्या. शेड्यूल बँक काय असतात आपल्याला सर्वांना माहिती. या बँकांच्या एकत्रित ठेवी 22%, स्थूल कर्ज 27%, याच्यामध्ये राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे. तो याच्यातनं आपल्याला कळतं काय? व्यवस्थित बघा, वाचा. सिंपल काय की भारतामध्ये सगळ्या शेड्यूल बँका ज्या आहेत, त्या शेड्यूल बँकांपैकी ओव्हरऑल भारताच्या तुलनेत जर आपण वाटा बघितला, तर भारताच्या तुलनेत आपल्याकडे वाटा ठेवींचा, डिपॉझिटचा 22% वाटा आहे. म्हणजे ओव्हरऑल भारतातून 100% डिपॉझिट होत असतील, तर त्या 100 पैकी 22% वाटा आपल्या राज्यात डिपॉझिट होतं. हा प्लस पॉइंट आहे. आणि काय म्हटले पुढे? राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे. याचा अर्थ राज्य अग्रेसर आहे. वाक्य कसंही येऊ शकतं प्रश्नामध्ये, हे लक्षात घ्या. तर राज्याचा वाटा सर्वाधिक आहे. त्याच्यामध्ये मग कर्जाचा वाटा सुद्धा सर्वाधिक आहे. 27% आपण कर्जच घेतो बँकांकडनं. म्हणजे आपण म्हणजे ओव्हरऑल आपलं राज्य आहे. त्याच्यात अंबानी पण आला. अंबानी महाराष्ट्रात राहतो. तोही कर्जामध्ये येईल तो. असा भाग लक्षात ठेवा. ठीक आहे. हे झालं 3 नंबरचं पेज. पुढच्या 4 नंबर पेजवरती आलोत आपण. याच्यामध्ये परत काय म्हणले बघा. एक प्रकारे दरडोई ठेवी आणि दरडोई स्थूल कर्जाचं एक प्रकारे इथं रुपयांमध्ये दिलेलं आहे. तेवढं आवश्यकता नाही करायची की प्रत्येकाचं ॲव्हरेज किती बँकांमध्ये डिपॉझिट्स आहेत आणि एक प्रकारे त्याच्यामध्ये दरडोई प्रत्येकाचं ॲव्हरेज कर्ज किती हे दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपण ऑलरेडी हे बघितलंय आयुर्विमा पॉलिसीमध्ये कसा वाटा तो 28% वरून तो एक प्रकारे खाजगी क्षेत्राचा वाटा कसा वाढलेला आहे. म्हणजे खाजगी क्षेत्राचा वाटा तो वाढलेला आपण ऑलरेडी डायग्राममध्ये बघितला. त्याच्यानंतर बिगर आयुर्विमा क्षेत्राने एक प्रकारे वाढ नोंदवली. स्वाभाविक आहे ते होणारच आहे. आता मेन पॉइंट येतो कृषी. कृषीबद्दल आपल्याला प्रश्न येऊ शकतात. आपण ते करायचे. आता बघा कृषीमध्ये काय म्हणलंय की मान्सून 25 मध्ये राज्यात सरासरी पावसाच्या 109 पॉइंट पाऊस पडला. म्हणजे एक प्रकारे 25 मध्ये ॲव्हरेज पाऊस जेवढा पडतो ना, तर त्याच्यापेक्षा तो जास्त पडलाय. मागच्या वर्षी पाऊस ॲक्च्युअली तो जास्त झाला होता, चांगला झाला होता. तर त्याच्यात फक्त काय म्हणले परत तालुक्यांमध्ये कुठे तो जास्त पडला, कुठे ॲव्हरेज पडला आणि कुठे तो कमी पडला किंवा अपुरा पडला असं एक दिलंय. शक्यता कमी आहे ते विचारते, परंतु 25 तालुके बऱ्यापैकी काय राहिले होते की अपुऱ्या पावसामध्ये राहिले किंवा तिथं कमी पाऊस पडलेला होता त्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचं बघा काय म्हणलेलं आहे. हा पॉइंट कदाचित येईल की कृषी गणना 21-22 म्हणजे कृषीबद्दलचं जे गणना केली जाते त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की वहिती खातेदारांची संख्या. वहिती खातेदार म्हणजे काय असतात की जे लँड कल्टिवेट करतात, जमीन कसतात. जमीन वहीत करणं म्हणजे काय? पिकाखाली आणणं, जमीन पडीक पडू देणे नाही. तो अशा वहिती खातेदारांची संख्या जवळपास 171.11 लाख एवढी होती. आणि त्याच्यामध्ये ॲव्हरेज जर काढलं वहिती क्षेत्र तर 1.23 हेक्टर आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला ॲव्हरेज किती क्षेत्र आलं? वहिती वहिती म्हणतो. फक्त जमीन वाट्याला येणं तो भाग वेगळा. आपण अल्पभूधारक शेतकरी, सीमांत शेतकरी हे जे बघतो, तर तो भाग वेगळा आहे. इथं कल्टिवेबल लँड जी केली किंवा पिकाखाली जी आणलेली जमीन आहे, वहिती आपण जमीन म्हणतो, तर ती 1.73 हेक्टर आहे. सॉरी 1.23 हेक्टर एवढी आहे. ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर खरीप हंगामाची पेरणी किती झाली ते ठीक आहे. याच्यामध्ये बघा मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्य, त्याच्यामध्ये ऊस, कापूस यांच्या उत्पादनामध्ये वाढ अपेक्षित आहे असं म्हणले. म्हणजे अगेन हे फायनल आकडे नाहीत, ते अंदाज वर्तवलेले आहेत की साधारणपणे, कारण का फायनल आकडे परत ते पुढच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये ते येऊन जातील. आणि त्याचबरोबर फक्त पॉइंट लक्षात घ्या की कडधान्य, तेलबियाच्या उत्पन्नात मात्र घट व्यक्त केलेली आहे, घट अपेक्षित केलेली. सो आपल्याला वाक्यात जर आलं की ऊस आणि तृणधान्य, कापूस याच्यामध्ये त्यांच्या मागच्या वर्षीच्या उत्पन्नापेक्षा वाढ झालेली किंवा तेवढी अपेक्षित आहे. आणि मग तेलबिया आणि याच्यामध्ये एक प्रकारे कडधान्यामध्ये मात्र घट झालेली. तर आपल्याला थोडंसं डिफरन्शिएट करायला अवघड जातं. कारण का? अगेन आयोगाने आता राज्यसेवा पुरवला प्रश्न परत आपल्याला तांदूळ आणि गव्हाचं हेक्टरी उत्पन्न विचारले.
जे की अगेन आधीच्या पॅटर्नमध्ये ते मेन्सला विचारलं जायचं. आता मात्र आयोग पुढच्या टप्प्यात गेले तर येस, आयोगाची पण अपेक्षा वाढली की मुलांनी अजून तेवढं करावं. तो आपल्याला ते करावं लागेल. त्यानंतर पुढे पेरण्यांच्या बाबतीत आकडेवारी दिलेली. रब्बी हंगामात किती पेरण्या झाल्या वगैरे, ठीक आहे. त्याच्यामध्ये तो एक भाग झाला. नंतर फलोत्पादनाच्या बाबतीत जर बघितलं, अगेन फलोत्पादनाच्या बाबतीतलं जे पिकाखालचं क्षेत्र आणि त्याचं उत्पन्न अपेक्षित दिलेलं आहे, ते तेवढं करण्याची आवश्यकता नाहीये. नंतर आपली सिंचन क्षमता जी ओव्हरऑल जे आपल्याकडे सिंचन क्षेत्राचे किंवा सिंचन प्रकल्प आहेत, लघु, मध्यम आणि आपण त्याला लार्ज प्रकल्प म्हणतो. त्याच्यामध्ये साधारणपणे 57 लाख हेक्टर वगैरे. अगेन हे तेवढं महत्त्वाचं वाटत नाही किंवा एक्झॅक्ट त्याच्यावरती विचारतील, पण आता आयोगाचा ॲक्चुअली भरोसाच नाहीये. कारण काय आता इथं 2024 पर्यंतचा आकडा आहे आणि आपण आता आहोत 2026 मध्ये. तरी पण सांगता येत नाही की आता काय करू शकतं. परंतु अगेन खूप पण पॅनिक व्हायचं नाही, खूप पण एकदम भीतीच्या ह्याच्यात जायचं नाही की आयोग काहीतरी रँडमच विचारले. ॲटलीस्ट आपलं बेसिक चांगलं ठेवायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त मग असे जे डॉक्युमेंट्स आहेत, तर ते आपल्याला जेवढे जमतील, तर तेवढे आपण प्रायोरिटीने केले, तर मग अजून आपण थोडं ॲडव्हांटेजमध्ये नक्कीच जातो. ठीक आहे. यानंतर पुढे जर आपण बघितलं, महत्त्वाच्या गोष्टी घेऊया. गारपीट झालेली त्याच्यामुळे नुकसान झालं होतं भरपूर. कृषी पंप. कृषी पंपाचा पॉइंट वाटतो. डिसेंबर 25 पर्यंत 7,37,092 एवढे कृषी पंप बसवलेत. हा आकडा एक इन जनरल लक्षात राहतो. जसं रेशन कार्डच्या बाबतीत विचारलं, तर इथं कृषी पंपाच्या बाबतीत सुद्धा विचारायला काही हरकत नाही. ते डायरेक्टली विचारू पण शकतात तिथं. तर तसा एक तो पॉइंट लक्षात ठेवा. नंतर कृषीच्या संदर्भाने संलग्न कार्य किंवा कृषी संलग्न घटक जो आहे, कृषीच्या अलाइड आपण बिझनेस म्हणतो, अलाइड ॲक्टिव्हिटीज म्हणतो. त्याच्यामध्ये पशुगणना ऑलरेडी 19 ची झालेली आपल्याला माहिती आणि त्याच्यानंतर परत ती पुढची पण गणना सुरू झालेली, पण त्याचे आकडे बहुतेक आलेले नाहीत अजून. तर 3.31 कोटी पशुधन आपलं होतं आणि राज्यात आपला देशात आपला 7वा क्रमांक आहे. ऑलरेडी प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. परत ते विचारले जाऊ शकतात, तर आपण त्याला लक्षात ठेवायला काही हरकत नाहीये, की 3.31 कोटी आपल्याकडे पशुधन आहे. टोटल आपल्याकडे एक प्रकारे सगळ्या पशूंची संख्या आहे, ज्यांची सेन्सस केली त्यांची आणि एक प्रकारे 7व्या क्रमांकावरती टोटलमध्ये आहोत आपण. त्याच्यामध्ये जर बघितलं, कुक्कुट पक्ष्यांचं जर बघितलं, म्हणजे एक प्रकारे कोंबड्यांचं जर आपण संख्या बघितली, त्याच्यामध्ये आपण 5व्या क्रमांकावर आहोत जगामध्ये. जगात चुकून म्हटलं, भारतामध्ये. तर तो 7.43 कोटी एवढा आहे. अगेन ते 19च्या गणनेनुसार आहे. 19ची पशुगणना त्यावरती आधारित आहे. आता इथे बघा, सहकारी दुग्धशाळांचे म्हणजे ते एक प्रकारे सहकारी दूध संघ जे आहेत, त्यांचं सरासरी संकलन दिले म्हणजे मिल्क कलेक्शन दिलेलं आहे. तर एक जनरल लक्षात ठेवायचं की भारत जगामध्ये 1 नंबरला आहे मिल्क उत्पादनामध्ये. अराउंड आता एक्झॅक्ट पर्सेंटेज माहित नाही, पण अराउंड 25% जवळपास 25% आसपास जगाच्या उत्पन्न आपण करतो. तर आता ह्याच्यात भेसळ किती असते तो वेगळा भाग आहे. ते तुम्हाला चांगलं माहिती असेल की ती भेसळ कशी होते ते. आणि रिसेंटली तर आता फूड अँड ड्रग्स कमिशनर त्यांनी ॲक्शन मोडवरती आलेत एवढे, तर त्याची भरपूर चर्चा आहे. ठीक आहे. तर तो भाग नंतरचा झाला त्याच्यामध्ये. याच्यामध्ये बघा आता प्रामुख्याने जर आपण पुढचं बघितलं की 25-26 मध्ये डिसेंबरपर्यंत अगेन काय म्हणलंय, सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन. याच्यातनं आपल्याला एक कन्क्लुजन काय काढायचं बघा, आपल्याकडे गोड्या पाण्यातली मासेमारी होते आणि सागरी तर आहेच आहे, समुद्र आहे आपल्याला. पण त्याच्यात बघा 2.93 लाख आणि 1.47 लाख मेट्रिक टन हे कधी होतं? 25-26 डिसेंबरपर्यंत उत्पन्न होतं. तर 24-25 मध्ये ते किती होतं हे एक दिलेलं आहे. तर 24-25चं आणि याच्यामध्ये एक प्रकारे आपल्याला डिफरन्स दिसतो. कारण का इथं डिसेंबरपर्यंतच दिले ना. पुढे कदाचित मार्चपर्यंत गेलं तर ते वाढेल. पण याच्यातनं एक आपल्याला दिसतं, की सागरी उत्पन्न आपलं जास्त आहे, गोड्या पाण्याचं उत्पन्न हे थोडं कमी आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं एखादं वाक्य आलं, पॉप्युलेशनचा जसा प्रश्न आलता आता, की नागरी लोकसंख्या जास्त आहे का कमी आहे वगैरे, तर तसं येईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये सागरी मासे उत्पन्न जास्त आहे, गोड्या पाण्यापेक्षा का कमी आहे, असं जर आलं तर लक्षात ठेवायचं आहे. एक्झॅक्ट आकडा नाही लक्षात राहिला तरी पण इनफ आहे. एवढं काही लक्षात ठेवायचं गरज नाही डिटेलमध्ये. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये काय दिले बघा, बेसिक ॲनिमल हजबंडरी स्टॅटिस्टिक्स 2025 नुसार सन 24-25 मध्ये म्हणजे रिपोर्ट 25 मध्ये आलेला आहे. पण मागच्या वर्षीचं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं आणि हे व्हेरी इम्पॉर्टंट स्टार करून ठेवा, इथं कदाचित येऊ शकतं. काय म्हटलेलं आहे, की मांस उत्पादनात 11% यशासह राज्य देशात 3ऱ्या क्रमांकावरती. म्हणजे ओव्हरऑल जे मीट प्रोडक्शन होते, तर याच्यापैकी आपण किती क्रमांकाला 3rd नंबरला आहेत, परंतु पर्सेंटेज वाटा किती आपला 11% वाटा ओव्हरऑल भारताच्या उत्पन्नात. पर कॅपिटा दरडोई मांसाची उपलब्धता दर वर्षाला 9.5 किलो. ऍक्च्युअली आता हा परत अगेन थोडा डीपवाला पॉईंट झाला, की प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध मांस किती आहे वर्षाला ऍव्हरेज दर काढलं, तर हे सर्वेच आपल्याला म्हणतोय. दूध उत्पादनात 6.7% पैकी राज्य देशात
5व्या क्रमांकावरती. आपल्याला वाटेल की दूध उत्पादन आपल्या राज्यात खूप सारं होतं. आपण पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर नाही येत. मग पहिलं राज्य कुठलं वगैरे जरा एकदा थोडं सर्च करून बघा. मग आपल्याला लक्षात येईल की नक्की पहिलं राज्य कुठलं आहे ते. ठीक आहे. 5th क्रमांक आहे हे पण लक्षात घ्या दूध उत्पादनात. प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता प्रतिदिन फक्त 358 आहे. ऍक्च्युअली राष्ट्रीय पातळीवरती ते जास्त आहे. म्हणजे आपण राज्य पातळीवरती प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध दूध किती आहे पर डे ग्रॅममध्ये खूप कमी आहे. म्हणजे राष्ट्रीय पातळीच्या आपण कमी आहोत. अंडी उत्पादनात सुद्धा आपण किती क्रमांकाला आहे? 7व्या क्रमांकाला आहेत. हे लक्षात घ्या. पर कॅपिटा परत अंडी वर्षभरात 65 अंडीच आहेत. आपल्यापैकी काही विद्यार्थी असे असतील जे एक्सरसाइज चांगलं करतात, वर्कआउट कोणी जिमवाले असतील, तर तुम्ही ते 2-3 दिवसात पण तेवढे संपवू शकता. 2-3 दिवस जरा कमी झाले, आठवडा आपण पकडूया. पण हा विषय इथं ॲव्हरेजचा आहे. अगेन राष्ट्रीय ॲव्हरेजपेक्षाही थोडंसं अगेन कमी आहे हे लक्षात घ्या. तर प्रश्न इथे बनू शकतो की आपलं अंडी उत्पादनात, दूध उत्पादनामध्ये किंवा एक प्रकारे मांस उत्पादनात आपला राज्याचा कितवा क्रमांक आहे देशामध्ये प्रश्न बनवू शकतो. त्यानंतर पुढे पॉइंट अगेन महत्वाचा आहे. वन क्षेत्राच्या बाबतीत फॉरेस्ट सर्व्हे आपण बघतो, फॉरेस्ट रिपोर्ट येतो आपल्याकडे. मार्च 25 पर्यंत राज्याचं वन क्षेत्र 62,000 चौरस किलोमीटरपेक्षा अधिक आहे. एकूण क्षेत्रफळाच्या 62,000 म्हणजे चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आणि त्याच्यात सुद्धा एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 20.2%. मग आपली फॉरेस्ट पॉलिसी काय सांगते आपल्याला? किती टक्के असलं पाहिजे? 33% वन क्षेत्र असलं पाहिजे एकूण क्षेत्रफळाच्या. आपण त्याच्या खूप मागे आहोत. 20.2% एक प्रकारे वनांचं क्षेत्र आहे. आता त्याच्यात पण परत 2 भाग असतात. एक प्रकारे ट्री कव्हर आणि फॉरेस्ट कव्हर. मग त्याच्यामध्ये ट्री कव्हर आणि फॉरेस्ट कव्हर मिळून मग ते अजून जास्त ते जातं. पण वनांचं पर्टिक्युलर म्हणलं तर मग आपल्याला हे असं लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर इथं दिलंच आहे. वन परिस्थिती की 23 नुसार म्हणजे रिपोर्ट 23 नुसार आपण वनाच्छादनासह एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 4.7% राज्य देशात पहिल्या क्रमांकावर. म्हणजेच काय? ट्री कव्हर जे मी म्हणत होतो तर त्याच्यामध्ये आपण देशात 1 नंबरला आहोत. आता त्याचे ते क्रायटेरिया असतात पर्टिक्युलर की ट्री कव्हर कुठल्या एरियाला म्हणायचं वगैरे ते एकदा पाहून घ्याल. तर राज्य कशात मध्ये टॉपला आहे? तर वृक्ष आच्छादन त्यालाच आपण ट्री कव्हर म्हणतो. राज्य देशामध्ये 1 नंबरला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथं परत मँग्रोव्हचं दिलेलं आहे की मँग्रोव्हचं देशात कांदळवनाच्या आपण 6.3% आहोत. ठीक आहे. तो एक भाग झाला. हे झालं कृषी आणि अलाइड वगैरे इतर गोष्टी. आता महत्वाचं आहे उद्योग क्षेत्र. उद्योग क्षेत्रामध्ये काही महत्वाच्या गोष्टी की ज्याच्यामध्ये बघा काय म्हणलेलं आहे, जागतिक लेवलला आपण व्यावसायिक केंद्र बनणं, गुंतवणूक आकर्षित करणं, टेक्नॉलॉजी, नाविन्यता वगैरे ह्या सगळ्याला चालना देण्यासाठी महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण 25 जाहीर करण्यात आले. प्रश्न येईल की आपलं हे धोरण कधीच आहे? वर्ष विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. ठीक आहे. नंतर बघा हा पॉइंट अगेन महत्वाचा आहे. जसं मी एमएसएमईचं तुम्हाला बोललोच होतो थोड्या वेळापूर्वी की डिसेंबर 25 पर्यंत आपल्या राज्यात जर उद्यम नोंदणी पोर्टल म्हणजे एक प्रकारे एमएसएमई किती रजिस्टर्ड आहेत? तर 252.84 लाख रोजगार आहेत. 63.85 लाख टोटल मधले एमएसएमई रजिस्टर्ड आहेत. टोटल मधले उपक्रम नोंदणीकृत आहेत. किती? 63.85 लाख. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर ओव्हरऑल देशामध्ये किती आहेत माहिती तुम्हाला? 8 पॉइंट समथिंग फिक्स 8.56 लाख एवढे आपल्याला सॉरी लाखच चुकून म्हणलं कोटी एवढे आपल्याकडे उद्योग स्थापन आहेत. त्यापैकी 63 लाख वगैरे आपण आहोत. म्हणजे आता अगेन ह्याच्यामध्ये आकडे थोडेसे बदल दिसेल कारण का डिसेंबर 25 पर्यंत परत ते मार्च पर्यंत आकडे वाढलेले आहेत. तर मी ते मार्च पर्यंतच्या आकड्यांचं बघितलं तर ते अजून जास्त झालेले असतो एक भाग आहे. तर लक्षात घ्या उपक्रम एवढे नोंदणीकृत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की सूक्ष्म उपक्रम जास्त आहेत. 63 लाखापैकी 62 लाख तर सूक्ष्मच आहेत आणि मग बाकीचे आहेत. मध्यम उद्योग खूप कमी आहेत. 0.18 एवढेच आहेत. म्हणजे 0.18 लाख एवढेच आहेत. म्हणजे 18,000 वगैरे एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता परत पुढचा पॉईंट आहे की देशाच्या एकूण निर्यातीत राज्यातून झालेल्या निर्यातीचा वाटा 15%. प्रश्न येऊ शकतो थेटपणे की आपल्या राज्याचा निर्यातीमध्ये वाटा किती आहे देशाच्या? 15%. आपल्याला जमलंच पाहिजे. 24-25 हे वर्ष फक्त प्रायमरी आपल्याला बेस इयर तिथं आहे. सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा कोटींमध्ये दिले त्यामुळे तिथं पर्सेंटेज नाही. तेवढं लक्षात नाही ठेवण्याची गरज. नंतर बघा एकूण रोजगार आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे ह्या धोरण जे 23चं आहे तर त्याच्यानुसार एक प्रकारे आपल्याला आयटी पार्क वगैरे याच्यामधून जर रोजगार बघितला प्रामुख्याने तर तो अराउंड 2.7 लाख एवढा आहे. परंतु इथं धोरणाचं वर्ष लक्षात ठेवा. माहिती तंत्रज्ञान किंवा एक प्रकारे तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण जे तर 23चं आहे तेवढं इनफ आहे. नंतर बघा 10 फेब्रुवारी 26 पर्यंत ही डेट बघा किती अर्लीवाली दिली म्हणजे सर्वे आला मार्चच्या सुरुवातीलाच आणि लगेच फेब मधल्या डेट पर्यंतचा डेटा आहे तर हे इम्पॉर्टंट प्रश्न येऊ शकतो.
उद्योग टॉपिक आपल्याला कंबाईन पूर्वला आहे, तर तिथं प्रश्न येईल, मेन्सला पण आहे. तर स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय सर्व राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे 17%. म्हणजे आपलं राज्य 1 नंबरला आहे स्टार्टअपमध्ये आणि ओव्हरऑल स्टार्टअपपैकी 17% स्टार्टअप आपल्या महाराष्ट्रात आहेत. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, प्रश्न इथं बनवू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये परत काय म्हणलंय, एफडीआयच्या बाबतीत बघा राज्य 1 नंबरला आहे. एफडीआयच्या बाबतीत आपण करतोच ना परकीय व्यापारामध्ये 31% वाटा आपल्या राज्याचा आहे एफडीआयमध्ये. पण कालावधी कुठला आहे? ऑक्टोबर 19 ते 25 म्हणजे साधारणपणे 5 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधी. म्हणजे 5 वर्षाचा आपण पकडू राउंड फिगर, मागे पुढे प्लस मायनस थोडं. तर 5 वर्षामध्ये ओव्हरऑल जो एफडीआय भारतामध्ये आला त्याच्यात 31% एफडीआय आपल्या राज्यात आला आणि आपण पहिल्या क्रमांकावरती आहोत. हे इम्पॉर्टंट आहे. प्रश्न इथं बनतील. जेवढे जेवढे रँक वगैरे आहेत ना वेगवेगळे प्रश्न ते येतील आणि म्हणून हे समरी पेज महत्त्वाचं ठरतं. आणि आयोगाने बरोबर ते हेरलेले प्रश्न तिथं येतात. नंतर बघा वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट, एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 24 मध्ये जर बघितलं तर आपल्या राज्याला सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न येऊ शकतो करंट बेसचा. गोल्डन पुरस्कार मिळालेला आहे. जागतिक म्हणजे याच्यामध्ये उत्पादनामध्ये हापूस आंबा रत्नागिरी जिल्ह्याला कृषी श्रेणीतला सुवर्ण पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे परत अगेन एक जिल्हा एक उत्पादनामध्ये रत्नागिरीचा विचार केला तर तिथला हापूस आंबा उत्पादन आहे. त्याचं महत्व आहे. तिथे प्रश्न आपल्याला येऊ शकतो. नंतर परत काय म्हणले, पर्यटन डेटा कंपेडियम 25 हा जो एक रिपोर्ट आहे पर्यटनाच्या बाबतीतला, त्याच्यानुसार काय म्हणलंय की विदेशी पर्यटक किती आलेत वगैरे किंवा देशी पर्यटक, त्याच्यामध्ये देशी पर्यटक भरपूरच आलेत, प्रश्नच नाहीये. आणि जवळपास 1,07,000 विदेशी पर्यटकांनी एक प्रकारे आपल्या जे स्मारक आहेत वेगवेगळे याच्यामध्ये आर्किओलॉजिकल सर्वे वगैरे यांच्या अंतर्गतचे ते तिथं भेट दिली. हा पॉईंट तेवढा वाटत नाही, परंतु लक्ष ठेवायचंय इन जनरल. याच्यामध्ये फक्त हा एक पॉईंट महत्वाचा आहे की 24 मध्ये काय झालं की राज्य परदेशी पर्यटक भेटींमध्ये पहिल्या क्रमांकावर, म्हणजे परदेशी जे पर्यटक आले त्या पर्यटकांमध्ये सगळ्यात जास्त आपल्या राज्यात आलेत ते, आणि देशांतर्गत पर्यटक भेटीमध्ये 6व्या क्रमांकावर. म्हणजे देशातल्या देशात जे लोक आपल्या महाराष्ट्रात आले, कुणी युपी बिहारमधून आले फिरण्यासाठी, तर त्याच्यामध्ये मात्र आपण 6व्या क्रमांकावर. परंतु इतर देशातनं जे लोक आले तर त्याच्यामध्ये मात्र आपण पहिल्या क्रमांकावर. हा पॉईंट महत्वाचा आहे. इथं काहीतरी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. प्रायोरिटीने ते आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. यानंतर पुढे एनर्जी सेक्टर बघूया. एनर्जी सेक्टरमध्ये कुठे कुठे प्रश्न जाऊ शकतो. आता एनर्जी सेक्टरमध्ये जर बघितलं तर आपल्याकडे 31 मार्च 25 पर्यंत वीज निर्मितीची एक प्रकारे स्थापित क्षमता आहे. एस्टॅब्लिश कॅपॅसिटी किती आहे याच्याबद्दल एक पॉईंट दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर काय, तर इथं एक प्रकारे अनुक्रमे वाटा दिलेला, त्यापैकी औष्णिक ऊर्जा आहे, थर्मल एनर्जी, नवीकरणीय ऊर्जा आहे, रिन्युएबल एनर्जी, जलजन्य असेल किंवा वायुजन्य, यांचा वाटा दिलेला आहे. सो आपल्याला इथं लक्षात येतं की 51.3% वाटा कोणाचा आहे, मॅक्झिमम वाटा हा थर्मल एनर्जीचा आहे. हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर बघितलं तर 34% वाटा कोणाचा, रिन्युएबल एनर्जीचा. हा पण पॉईंट महत्वाचा. रिन्युएबल मध्ये मग कोण येणार आहे, आपल्याकडे मग सोलर आलं, आपल्याकडे विंड एनर्जी आलं, हे घटक लक्षात ठेवायचे. सो सगळ्यात जास्त वाटा अजून सुद्धा थर्मलचा आहे. कोळशावरून जे आपण वीज निर्मिती करतो त्याचा वाटा जास्त आहे. हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर मग पर कॅपिटा सोलर ऊर्जा आणि अन्य नवीकरणीय ऊर्जा त्यांचा एक प्रकारे वाटा दिलाय. साधारणपणे 15-16 मध्ये किती होता आणि 24-25 मध्ये किती वाटा आहे. एक प्रकारे आपल्याला असं लक्षात येतं की सोलार ऊर्जाचा वाटा इथं हा वाढलेला आहे. किती टक्के वगैरे, मग तो ओव्हरऑल याच्यामध्ये तो रिन्युएबल एनर्जीमध्ये तो किती वाटा वाढलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. नंतर पुढे याच्यातलं जर डायरेक्टली बघायचं झालं तर पर कॅपिटा किती वीज वापर वगैरे होतो ते पण दिलेलं आहे. यामध्ये महत्वाचा पॉईंट हा आहे की नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार, म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या एस्टॅब्लिश कॅपॅसिटीनुसार राजस्थान, गुजरात नंतर आपण 3rd क्रमांकावरती आहोत. तो आपल्याला प्रश्न येईल, स्थापित क्षमतेत कुठल्या राज्याचा वाटा जास्त आहे. राजस्थान सोलर एनर्जी बघतो आपण किती मोठे प्रोजेक्ट तिकडे स्थापन केले. गुजरात आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र. सो प्रश्न इथं बनवू शकतो. नंतर पुढे सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेत वाढ झाली. आपण आता वरती डायग्राम बघितली, 5.3 2% ते 38% पर्यंत किंवा 39% पर्यंत गेलेली. तर ते तेवढं महत्वाचं नाही. इथं हा क्रमांक मात्र महत्वाचा आहे. तिथं प्रश्न आपल्याला येऊन जाईल. नंतर आहे बघा दळणवळण वाहतुकीच्या बाबतीत बघा, तर वाहतूक वगैरे याच्या बाबतीत ओव्हरऑल राज्यात किती लाख किलोमीटर रस्ते, तर 3.45 लाख किलोमीटरचे ओव्हरऑल रस्ते. मग कुठले, महामार्ग, सार्वजनिक बांधकाम किंवा जिल्हा परिषदच्या अंतर्गतचे रस्ते, सगळ्याच रस्त्यांची एक प्रकारे लांबी आहे. आणि अजून एक पॉईंट इथं आहे की नाही माहित नाही, पण याच्यामध्ये ओव्हरऑल भारतामध्ये नॅशनल हायवेची सगळ्यात जास्त लेंथ आपल्या राज्यामध्ये आहे. तो पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तर एक प्रकारे इथं वाहनं किती जात आहेत वगैरे ते दिले, तेवढं महत्वाचं नाही. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिली. आता माहित नाही आयोग अगेन किचकट विचारेल, पण शक्यता कमी वाटते तिथं विचारण्याची. बस गाड्यांचं दिले, हा पॉईंट महत्वाचा आहे.
समृद्धी महामार्ग पूर्णतः तो तयार झालेला, खुला झाला. किती किलोमीटर आहे? 701. आपण सगळं करतो. किती जिल्ह्यातून जातो, किती जिल्ह्यांना कनेक्ट करतो, हे आकडे आपल्याला माहिती आहेत. आपण ते पाठ केलेले आहेत. पॉइंट काय आहे, की जून 25 पासून तो मुंबई ते नागपूर रहदारीसाठी तो पूर्णपणे खुला झालाय. आधी तो टप्प्याटप्प्यामध्ये होता. आधी तो शिर्डीपर्यंत, शिर्डीपासून परत नंतर इगतपुरीपर्यंत, नंतर मग तो मुंबईपर्यंत, असा तो नागपूर ते मुंबई झाला किंवा मुंबई ते नागपूर असा तो 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग झालाय. प्रश्न इथं बनेल, की जून 25 मध्ये तो ओपन झालाय टोटली. नंतर मेट्रोच्या बाबतीत आहे. मेट्रोचं मग आता हे टप्प्याटप्प्याने मेट्रो बांधल्या जातात मुंबईमध्ये वगैरे, इव्हन पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये. तर त्याच्यात काय डिटेल एवढं जाण्याची आवश्यकता नाही वाटत आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे विमानतळाच्या बाबतीत आहे. नवी मुंबईचं विमानतळ सुरू झाले आपल्याला, तो एक पॉइंट माहिती. नाव काय माहिती नवी मुंबईच्या विमानतळाचं? माहिती आहे का कोणाला? करा कमेंट बॉक्समध्ये मेसेज, येऊ द्या तुमच्या बाबतीत. इथे एक हा पॉइंट बघा. इन जनरल फक्त, की आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, इंटरनेट आपण सगळं वापरतो. तर 30 सप्टेंबर 25 पर्यंत 11.36 कोटी इंटरनेट ग्राहक होते. ऑलमोस्ट म्हणजे आपल्याकडे सगळ्यांकडेच इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. भ्रमणध्वनी जोडण्या म्हणजे मोबाईल, लोकसंख्येपेक्षा पण जास्त मोबाईल आहेत आपल्याकडे. प्रत्येकाकडे म्हणजे प्रत्येकाकडे नाही, बऱ्याच लोकांकडे डबल डबल मोबाईल असतात. तर तो एक पॉइंट फक्त लक्षात ठेव. नंतर येतो शिक्षणाचा पॉइंट. शिक्षणामध्ये जर बघितलं तर प्राथमिक शाळा, याच्यामध्ये नंतर परत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक त्यांची पटसंख्या दिली. शक्यता कमी वाटते पटसंख्या विचारण्याची, पण त्याच्यामध्ये दिलेली ती 24 पर्यंत वगैरे किती आहे ते. मुले मुली समानता निर्देशांक हा एक बघा, की प्राथमिक शिक्षणाकरता अजूनही 0.93% आहे. सॉरी 0.93% असं नाही, 0.93 याचा अर्थच काही समानता नाही अजून, म्हणजे एकास एक पाहिजे ना, तर तिथं 0.93 आहे. उच्च प्राथमिकमध्ये 0.90 आहे. माध्यमिकमध्ये बघा ते 0.87 झालं. उच्च माध्यमिकमध्ये मात्र ते 0.92 दिसते. उच्च शिक्षणाकरता 0.88. मुले मुली समानता एक प्रकारे ही समानता नाही. जसं आपण लिंग गुणोत्तर काढतो त्यामध्ये अजूनही समानता नाहीये, किंवा मुलींचं शिक्षणामधलं प्रमाण अजूनही कमी बघायला मिळतं, हे त्याच्यातनं लक्षात येतं. ठीक आहे. नंतर आपल्याकडे परख सुरू झालेले माहिती आपल्याला 2020च्या एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत. परख काय आहे? तर एक प्रकारे मूल्यांकन करणारं इनिशिएटिव्ह आहे. समग्र विकासासाठी ज्ञानाच्या कामगिरीचे मूल्यांकन, आढावा आणि विश्लेषण करणारं. याच्या अंतर्गत मग सर्वेक्षण केलं जातं, मूल्यांकन केलं जातं वेगवेगळ्या शिक्षणाच्या स्तरावरचं. तर त्याच्यानुसार एक प्रकारे त्याचं मग गुणांकन दिलेले आहे, की 2024च्या सर्वेक्षणानुसार काय म्हटलेलं आहे, की इयत्ता दिल्यात. मग त्याच्यामध्ये गुणांकन आता हे कसं केलं जातं याच्यात एकदा शालेय शिक्षण मंत्रालयाच्या मार्फत ते आहे. पण त्याचे गुण दिलेले आहेत बहुतेक हे, आणि त्याच्यामध्ये हे मग गणित, भाषामध्ये 6वी 9वी वगैरे. पण हे डिटेलवालं झालं बरंचसं. अगेन शक्यता कमी आहे त्याच्यामध्ये प्रश्नात जाण्याची, एवढं काही विशेष करण्याची गरज नाही. नंतर बघा हा पॉइंट थोडासा महत्वाचा आहे. जसं की अखिल भारतीय उच्च शिक्षणाचा जो पाहणी अहवाल आहे 23-24 वर्ष लक्षात ठेवा. आपल्या राज्यात 87 विद्यापीठं होते. विद्यापीठांचा आकडा विचारला जाऊ शकतो. महाविद्यालयाचा पण आकडा विचारला जाऊ शकतो 5,579. आणि नंतर स्वायत्त संस्था वगैरे ते ठीक आहे, परंतु विद्यापीठाचा आकडा मात्र कदाचित विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवायचा. हे झालं एज्युकेशनचं. नंतर आपण जातो आरोग्याकडे. आरोग्याचा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. महत्वाचं काय करा, अगेन आरोग्याच्या योजना वगैरे आपण बघतो, आयुष्यमान भारत वगैरे. तर त्याच्यामध्ये बघा उपकेंद्र, प्राथमिक केंद्र त्यांची एक आकडेवारी दिली. ठीक आहे. राज्यात मध्ये आपल्या डॉक्टरांची आकडेवारी दिलेली. अगेन आकडेवारी परत तेवढी पाठ करणं किंवा तेवढं विचारलेलं आयोग असं शक्यता कमी. परंतु मग परत योजनेचा रेफरन्स येतो. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना. याच्यामध्ये साधारणपणे किती लाभार्थी, हा आकडा कदाचित विचारला जाऊ शकतो. 6.50 लाख लाभार्थी आहेत. 6.50 लाख लाभार्थी आहेत. आणि याच्यामध्ये मग परत ते किती कोटी खर्च झाल्यावर कोटींचा खर्च जाऊ द्या. पण याच्यामध्ये अजून महत्वाचा पॉईंट, नमुना नोंदणी पाहणी अहवाल म्हणजे सॅम्पल सर्वे जे आहेत त्याच्यानुसार आपल्याकडे लोकसंख्याविषयक निर्देशक जे आहेत, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, की आपल्याकडे बर्थ रेट किती आहे आणि तो भारतासोबत कम्पेअर केला, त्यामुळे महत्वाचा पॉईंट इथं प्रश्न बनेल तो. भारतासोबत तुलना केल्यामुळे हा पॉईंट इम्पॉर्टंट बनतो, की आपल्याकडे जन्मदर जो आहे त्याला आपण म्हणतो बर्थ रेट, आणि इथं डेथ रेट आहे. तर तो अगेन भारताच्या तुलनेत आपला कमी आहे. राष्ट्रीय पातळीच्या हे दोन्ही आहे, जन्मदर, मृत्यूदर. अर्भक मृत्यूदरला आपण काय म्हणतो, तर 0 ते 1 वर्षापर्यंतचे मृत्यू, त्यालाच आपण काय म्हणतो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. IMR भारताचा आणि महाराष्ट्राचा किती, लोकसंख्या धोरण दुसरं त्याच्यानुसार किती करायचा होता, तो 30 पेक्षा कमी करायचा होता IMR.
आता सध्या भारताचा किती? तो 25 आहे. महाराष्ट्राचा खूप कमी आहे. प्रश्न इथे येऊ शकतो. जोड्या लावायला येऊ शकतो प्रश्न. नवजात शिशु मृत्यू दर म्हणजेच काय? नुकतंच जन्माला आलं बाळ 0 ते 28 डेज याचा हा क्रायटेरिया असतो. त्याच्यात 11 आहे. 11 बालकांचा मृत्यू होणं आणि त्याच्यामध्ये 19 म्हणजे हे कशाचं आहे? तर हे 1000 बालकांपैकी मोजलं जातं. 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यू त्यालाच आपण CMR म्हणतो, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. अगेन भारताच्या लेव्हलपेक्षा महाराष्ट्राचं कमी आहे. चांगली गोष्ट आहे. आणि टोटल फर्टिलिटी रेट TFR एकूण जनन दर आपल्याला याच्यामध्ये लोकसंख्या धोरणानुसार 2010 पर्यंत तो किती करायचा होता? 2.1 अचीव्ह करायचा होता 2010 पर्यंत. आत्ता तो सध्या 1.9 झालाय नॅशनलचा आणि आपल्या राज्याचा तर तो खूप कमी आहे. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. म्हणजे ओव्हरऑल हा जो टेबल याला तुम्ही करून ठेवू शकता. प्रश्न इथे येऊ शकतात. मेन्सला येतील, पूर्वला येतील, कुठेही ते येऊ शकतात. हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग याच्यामध्ये माता मृत्यू प्रमाण हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे. MMR आपण त्याला म्हणतो, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. तर हा 1,00,000 जिवंत जन्मामागे मोजला जातो. 1,00,000 जिवंत बालकांचे जन्म त्याच्या मागे किती मातांचा मृत्यू झाला? तर तो 36 होता आणि भारताकरता तो 88 होता. सो कालावधी काय दिलाय? 21 ते 23. इथं कालावधी जास्त आहे. पण आकडा महत्वाचा आहे. कारण का? अगेन पॉप्युलेशन पॉलिसी आपल्याला काय सांगत होती, की 100च्या खाली माता मृत्यू दर आला पाहिजे. कधीपर्यंत? 2010 पर्यंत. आत्ता तो किती आहे? 88. म्हणजे 2010ला तो 100च्या खाली आलेला एक प्रकारे नव्हता. तो आत्ता आलेला आहे. नंतर पुढच्या पॉइंटकडे जाऊया. रोजगाराच्या बाबतीत पॉइंट आपल्याला दिलेला आहे आणि रोजगाराच्या बाबतीत काय म्हणलेलं आहे, की ई-श्रम पोर्टलवरचं रजिस्ट्रेशन 31 जानेवारी 26 पर्यंत. अगेन तो लेटेस्ट आकडा आहे. 31 जानेवारी 26 पर्यंत ई-श्रम पोर्टलवरती नोंद झालेल्या कामगारांची संख्या, हा आकडा सुद्धा महत्वाचा आहे. 1.83 कोटी लोकांची नोंद आहे तिथं. ई-श्रम पोर्टल केंद्र सरकारचं आहे आणि त्याच्यापैकी 55.8% महिला या आहेत. म्हणजे एकूण 1.83 कोटींपैकी 55% महिला आहेत. हा सुद्धा एक नमूद करणारा पॉइंट आहे. आणि आपल्याकडे कामगार व्यक्ती कुठला एज ग्रुप मानला तो? 15+ वयोगट आपल्यासाठी महत्वाचा आहे. 15+ वयोगटाचे हे एक आकडे दिलेत. आता हे अगेन थोडंसं किचकट होईल परत, की मग वर्क फोर्स पार्टिसिपेशन किंवा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट असेल किंवा त्याच्यामध्ये मग परत महिलांचा तो सेपरेट किंवा श्रमशक्ती किंवा कामगारांची एकूण लोकसंख्या प्रमाण वगैरे. तर ह्यातले काही मोजके आकडे आपण बघूया, की ओव्हरऑल कामगार लोकसंख्येचं प्रमाण आपल्याकडे 57%. बेरोजगारी जर 3.3% हा पॉइंट आपण एक करूया. त्यात पण पुरुषांची महिलांची बेरोजगारी बघितली तर पुरुषांची बेरोजगारी जास्त दिसते. कालावधी बघा 18-19 हे वर्ष दिलेले. आयोग कदाचित विचारेल 2018-19 इथं कदाचित काहीतरी विचारलं जाऊ शकतं. पण सगळेच आकडे करायला गेले तर म्हणजे अगेन ते बरंचसं डिटेल जाऊ शकतं. पुढे सोशलचा पॉइंट, सामाजिक क्षेत्रामधले आपण इन्क्लुजन वगैरे ह्या ज्या योजना करतो वेगवेगळ्या, त्याच्यातलाही हा पॉइंट आहे. त्याच्यामध्ये बघा PM आवास योजना नागरी आणि ग्रामीण याच्यामध्ये साधारणपणे किती घरं पूर्ण झाले आतापर्यंत याचं एक आकडेवारी दिलेली. तर घरांची अगेन आकडेवारी ही शक्यता कमी वाटते विचारण्याची. पण आपल्याला त्या योजना इन जनरल माहिती पाहिजे की आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जातील. त्याच्यानंतर बघा जल जीवन मिशन अंतर्गत साधारणपणे 90.3% कुटुंबांना पाण्याने म्हणजे आपली नळाने जोडणी दिलेली स्वच्छ पिण्याचं पाणी एक प्रकारे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. 100% पूर्ण झाले की आपण हर घर नल से जल राज्य बनणार आहोत. पण अजून आपण बनलेलो नाही. आता हे 90.3% कुठपर्यंत आहे? जानेवारी 26 पर्यंत. आतापर्यंतचा जर तुम्ही आकडा बघाल तर साधारणपणे 91% कनेक्टिव्हिटी झालेली आहे. 91% आपण पोहोचलेलो आहोत. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा ओपन डेफिकेशन फ्री हागणदारी मुक्त गावांच्या बाबतीत जर बघितलं तर स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत ODF प्लस घोषित केले. ऑलरेडी पहिल्या टप्प्यामध्ये ODF होतं फक्त आपण नंतर प्लस केले. प्लस म्हणजेच काय? लोकांना टॉयलेट वापरण्याची सवय लावणं, घनकचरा किंवा एक प्रकारे सॉलिड आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट वरती काम करणं, गाव स्वच्छ ठेवणं हे इनिशिएटिव्ह त्याच्या अंतर्गत घेतले जातात. तर त्याचा हा भाग आहे. नंतर स्वच्छ भारत मिशन नागरीच्या अंतर्गत एक प्रकारे ODF प्लस किंवा ODF प्लस प्लस किंवा वॉटर शहरे म्हणून घोषित केलेत. हे प्रत्येक क्रायटेरिया आहेत वेगळे. स्वच्छता ठेवण्याचे वेगळे क्रायटेरिया त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बाबतीत इथं ई-कचऱ्याचं व्यवस्थापन मागे एकदा बरेच वर्ष झाली त्याला, की ई-कचरा किती कलेक्ट झाला वगैरे याच्यावरती एक प्रश्न आला होता. तर एक प्रकारे उद्योगांना ई-कचऱ्याचं एक प्रकारे त्याचे पार्ट सुट्टे करणं किंवा त्याला रिसायकल करणं, पुनश्चक्र करणं म्हणजे काय? रिसायकल करणं त्याला मान्यता दिली. जवळपास एकूण क्षमता 6,54,000 मेट्रिक टन वगैरे. तर आकडा काही विशेष लक्षात ठेवायची गरज नाही. सांगता येत नाही. आयोग कधीही काहीही रँडम विचारते. तर एक प्रकारे आपण या फाईलमधून काय कव्हर करण्याचा प्रयत्न केला, की महाराष्ट्राचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे,
25-26 तर त्याचे ठळक वैशिष्ट्ये कव्हर करायचा प्रयत्न केलाय. बऱ्यापैकी आयोगाने राज्यसेवेला आता पूर्वला जे प्रश्न विचारले ते यातूनच विचारले सगळे. तर त्यातला फक्त तो लोकसंख्येचा पॉइंट थेटपणे इथं नमूद नाहीये. तो डिटेलवाल्या सर्व्हेत दिलेला आहे, की नागरी लोकसंख्या किती आणि ग्रामीण लोकसंख्या किती. तो इथं नाहीये समरीमध्ये. तुम्ही एकदा तो डिटेलवाला सर्व्हे बघाल. पण आयोगाचा कल कसा येतो, तर तो आपण एक प्रकारे याच्यामध्ये बघितलाय. तर होप की तुमच्यापर्यंत हे व्यवस्थित पोहोचलं असेल किंवा तुम्ही हे व्यवस्थितपणे कराल. बाकी काही शंका वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि एक प्रकारे तुमचा एक्झामचा सध्या नक्की प्रिपरेशन कसं काय चालू आहे? तुम्हाला काय अपेक्षित आहे की पुढच्या काळामध्ये काय असावं आपल्या चॅनलवरती? नक्की तुमच्या बाजूने सजेशन द्या. आपल्या साईडनं आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तूर्तास आपण थांबूया. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला आवडला असेल, तुमच्या मित्रांना याचा फायदा होणार असेल, तुम्ही त्यांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्हाला एक्झामसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण इथं थांबूया. थँक